किपरिंग प्रॅक्टिस केली, आता बॅटिंग प्रॅक्टिस. करू नका, असं झालं तर बॅट फोन घेऊया. जेव्हा तुम्हाला असा शॉट मारायला जायचा असेल तेव्हा आपला पाय हा क्रीजच्या ह्याच्यावर असला पाहिजे. जर आपला तो शॉट चुकला आणि पाठीमागे गेला तर बॅटचं स्टंपिंग करू शकतो लगेच. म्हणून आपला पाय क्रीजच्या ह्याच्यातच असला पाहिजे आणि आपला असा पाय दुसरा असला पाहिजे. पण तेव्हा तो असं शॉट मारायला पाहिजे. जर आपण पाय हा असा ठेवला, क्रीजच्या पाठी ठेवला, तर आपण पाठून आपली विकेट जाऊ शकतो. आपली विकेट वाचवण्यासाठी असं करावं लागेल, आपला एक पाय क्रीजच्या आतमध्ये, दुसरा पाय असा क्रीजच्या आत काढायचा. म्हणजे स्टेप बघ, 1 2 3 परत एकदा करूया. 1 2 3 अशा शॉट मारायचे. जर तुम्ही लेफ्टी असला तर तसंच पण वेगळं म्हणजे असं शॉट. मला लेफ्टी आहे दाखवतो तरी लेफ्टी बॅटिंग चांगलं माहिती. अशी फिक्स 1 1 2 3 याच्या मागून नाही रमत ती दाखवली. तशीच इथं पण 1 2 3 असा शॉट. आणि मग तुम्ही जसा शॉट मारला तशीच माझी स्टेप होती. प्लीज म्हणजे एक पाय दुसरा पाय बाहेर आणि शॉट असा मारला. पण माझा शॉट कट इथे लागून पाठीमागे गेला. तो शॉट बरोबर मला माहीत पण नव्हता इथे जाणार होता तिथे जाणार होता. इथे तुम्ही बघू शकता काही जागा नाही, फक्त हेच आहे. तिथे जागा आहे, तिथे कॅमेरा ठेवला आहे. पुढची प्रॅक्टिस सुरू होऊया. दुसरा स्टेप जो स्ट्रेटला बॉल असे येतात ते आपण काय करतो, अशी बॉल दिली ना की असे आपण शॉट मारतो. म्हणजे असे दाखवण्यासाठी आपण आपले हात सोडतो. पण त्याच्या नादात जर
फिल्डरच्या हातात कॅच आहे. त्याच्यामुळे त्या कॅच गेल्यामुळे आपला पूर्ण त्यामुळे तसा शॉट मारला कधी त्याचं नाही. तर चांगला शॉट मारायचाच असेल त्या शॉट त्या बॉलला भरपूरशे पोरं त्या बॉलला असा शॉट खेळतात त्यामुळे तो शॉट कधी खेळायचा नाही. जर बॉल खालचा लेवल असला या लेवलचा असला तर शॉट मारू शकतो. जर फिल्डर नसेल तेव्हाच, पण फिल्डर असेल तर तिथे मारू नका जर असे बॉल आले तर तेव्हा काय करायचं, हा जो बॅट असते ती पूर्ण अशी म्हणजे जे टप्पू म्हणजे आपण तर असा शॉट करायचा. आपण बघायचं नाही फिल्डर आहे की तर असं मारले तर घरात प्रॅक्टिस झालं तुम्हाला तर बाहेरची गोष्ट अशी ती वेगळी होती. तर तुम्हाला असा शॉट करायचा तो चौकात तर फिल्डिंग असेल तिकडे आपण तरी जाऊ या पुढची स्टेप आणि त्यातली स्टेप आहे. तर असा शॉट मारायचा असेल तर 1 2 3 असा माझ्या नाव बोलू का असेल दाखवून घे. 1 2 पण आपला पाय क्रीजच्या पाठी म्हणजे कधीच आपण कुठच्याही बॉलला क्रीजच्या पुढे बॉल पाय आणण्याचा नाही पण कारण की त्याच्यामुळे आपली विकेट जाऊ शकते पाठी बॉल गेला तर. त्यामुळे आपली पाय हा क्रीजच्या पाठीच पाहिजे. एक कुठच्या तरी म्हणजे लेफ्टी असला तर डावा आणि उजवा असेल तर उजवा. तर मी उजवा आहे माझी उजवा पाय क्रीजच्या आपली ती दिसते तुम्हाला क्रीज आहे आणि असा म्हणजे 1 2 3 काय झालं ते असं नावाला नाही तर तरी पण टाकून येऊ नका. 1 लाख 3 ते मी जिंकलं आहे. नेमकं दुसरा शॉट आहे स्टेप माहितीत ना 1 2 3 पहिली झालं. दुसरी स्टेप 1 2 3 आणि तोच जर आपल्याला रस्ता मारायचा असेल तर त्याची स्टेप 1 2 3 तर आपल्या बॉल डायरेक्ट आणि आपण असा रेस करायचा की त्याच्या रेगेच्या कमी करायचा तो तसा शॉट खेळायचा. त्यानंतर आपल्याला असं शॉट खेळायचं भरपूर सिलेबस काय सारखे असे शॉट मारले जातात पण भरपूरदा आपण ते तर राहायचा असतं भरपूरच्या पाय आपण पाठी ठेवतो शंभर होते त्याचा गोल्ड तरी होतो. तर ती चूक सुधारण्यासाठी आपल्याला हा तुमचा आता माझा स्टॉप करा हा इथून ते इथपर्यंत स्टॉप करायला आणि मी पण असं शॉट मारायला गेलो पण तेवढ्याच गोष्ट आपल्याला ही मोठी चूक होते आपली. आपण असं करत तिकडे जातो तोपर्यंत बॉल येतो इथे आणि आपल्याला स्टंपाला लागतो. तर तेच सुधारण्यासाठी आपण असा जो शॉट खेळतो ना त्यासाठी आपण आधीच रेडी ठेवायचं आपला शॉट करून करायचा. पहिला असं दाखवायचं कारण आपण शॉट इथे मारतो तर तिथे मारायसाठी तसंच बॉलची पहिली टप्पी म्हणून की इथे यायचं आणि असं म्हणजे बघ स्टेप बघ 1 तिथे 2 3 4 आणि पहिला बघायचं मी ड्रॅगन आहे तेव्हाच त्या शिरा आपल्याला मारायचं. आणि मी तुम्हाला बघायला सुचवते की क्रीजच्या पाठी पुढे पाय आणायचं नाही तिथेच ठेवायचं आहे. तर तुम्हाला सगळं माहितीच करावे म्हणून 1 2 3 शॉट बसला शॉट 1 2 2 घ्यायची आहे. पहिला हा जो पाय आहे तो इथे ठेवायचा दुसरा पाय इथे आणायचा हा इथे तुम्ही मिळालं तरी इथे चालेल पण हा वाला क्रीजच्या पाठ आपलीच पाहिजे
शिकायची गरज असते. हेलिकॉप्टर शॉट तुम्हाला माहिती आहे कोणी काढलेला आहे तो म्हणजे धोनीच्या मित्राने पण धोनीच असतं ते काढण्याचे. तर त्या शॉटला शॉट पण दाखवतो तुम्हाला. तर तो शॉट आहे असा. हा बॅट होता पण जर ग्लव्स काढले ते असा शॉट होता तो. असा शॉट म्हणजे बॅटला पूर्ण असे फिरवायचे त्या फिरवायचं करायचा शॉट देऊ शकत. आणि भरपूर मुलं हे का ही चुकी करतात की ते असे मारायला लागतात. त्यामुळे ही असते ती पोटात लागते म्हणजे अशी होती आणि धपकन इकडे लागते. आता माझ्या लागली तशी. तर तशी नाही करायची की अशी करतात बॅट चालू राहतील काय करायची अशी शॉट करायची. तर हा असा शॉट करायचा. अरे आवाज द्यायला समोर मारायचं असेल तर पाय तर आपला तिथे पाहिजे एवढा पुढे यायचा. त्याच्यानंतर शॉट मारायचा दोन्ही पण असं टाकायचं. सीएसके फॅन आहे. त्याच्यानंतरचा शॉट त्यानंतरचा शॉट आहे फुल शॉट म्हणजे पाठी जो मारतो ना हार्दिक पांड्या तो शॉट. तर कसा पण मारायचा असू शकतो. तुम्हाला काय सांगितलं आता तो असा शॉट आहे. बॉल जर बाउन्सर टाकला असेल तर तो शॉट बसणार. तो शॉट नाही बसवतो. बाउन्सर बॉल असला ना तो शॉट खेळायचा आपण प्लस हार्दिक पांड्या बघत असेल तर असा शॉट असा इझी असतो. भरपूर इझी असतो. काय जास्त हे नसतं. आपण काय त्याच्यासारखं हार्दिक पांड्यासारखं आपल्याला मारायचं नसतं. खरंच नाही मारायचं असतं कारण की त्याने भरपूर डिफिकल्ट मारलेला. आपण असाही शॉट मारू शकतो असा म्हणजे बॅट पूर्ण अशी आतून इथून येते. आता हा समजा मी आहे. आता मी इथे बॅटिंग करतो. जर तो बॉल आपल्या इकडे आला बाउन्सर तो 1 2 3 1 2 3 म्हणजे तो असे नुसार राहणार म्हणजे तो तिकडे म्हणजे ऑफ साईडचा पण सांगितला एक साईडचा पण सांगितला ऑफ साईडचा पण सांगितला. ऑफ साईडचा तो हा वाला पण सांगितला मी. पण लेफ्टी वाला फक्त दुसरा दाखवेल व्हिडिओ तुम्हाला. तुम्हाला रायटी दाखवेल. तुम्हाला रायटी येणार अजून अकॅडमिक नाही गेलं नाही. सगळे टीव्हीचे दिसत तुम्हाला त्याच्यातून बघून मी केलेलं आहे सगळी प्रॅक्टिस. ठीक आहे. आणि खूप तो आपला रोहित शर्मा मारतो ना असा वाला शॉट तो पण शॉट मारायचा काय इझी असतो. बॉल बाउन्सरला असं मारायचं असा शॉट मारायचा असं बाउन्सर बॉलला की असं शॉट मारायचं आणि तो काढतो तो तिथे तेवढं. भरपूरसे फॅन विराट कोहलीचेच आहेत. त्यामुळे विराट कोहलीचे फॅन्सला पण दाखवतो त्याच्यात मॅरेज त्यांचं शॉट असा आणि शक्यतो कसे असं मला माहिती आहे असं एवढी खेळतात मला माहिती आहे. मी नाही विराट कोहली असे खेळतात विराट कोहलीचं. आणि असे बाकीचे शॉट मारतात त्यासाठी आपण हे करायचं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशी ॲक्टिव्हिटी दाखवी अजून दाखवतात मी तुम्हाला. याच्यानंतर मी अजून बॉलिंगचा पण दाखवेन. पण त्या बॉलिंगच्या याच्यात तुम्हाला स्ट्रेस मिळणार नाही. बॉलिंगचा आहे पण मी तुम्हाला किपिंगचा दाखवू शकतो. किपिंगचा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो स्ट्रेट शॉट म्हणजे तो
असं बघा असं मला शॉर्ट दाखवतो हा असा आहे. मी सगळ्यांची स्टेप सांगितलेली आहे परत घेऊ सगळे इझी आहे तो काय नाही त्याला स्ट्रेट शॉटाला काही गरज नाही शिकण्याची तो शॉट फक्त असा तरी मारला ना थोडा असा ती इझिली जाऊ आणि भरपूरशा मुलांना छोट्या मुलांचं दाखवतो मी मोठ्या मुलांचं दाखवत नाहीये छोट्या मुलांचं दाखवतो मी छोट्या मुलांना भरपूरसे शॉट मारता येत नाही म्हणून त्यांच्यासाठी असे शॉट आहेत ना ते दाखवतो त्याला भरपूरशे पोरं एवढ्या हाईटीचे मुलं शिकायला येतात अकॅडमीत माझ्याकडे नाही खाली आमच्या इथे रत्नागिरीत मी जातो तुम्हाला पत्ता सांगतो मी कुठे राहतो मी रत्नागिरी येथील रत्नागिरीमध्ये म्हणजे महाराष्ट्र माझं राज्य भारतामध्ये राहतो महाराष्ट्र राज्य रत्नागिरी येथे मी राहतो रत्नागिरीमध्ये नाचणे रोड गोडाऊन स्टॉप नवलाई चौक इथे मी राहतो तुम्हाला मी दाखवू शकतो कसे शॉर्ट तुम्ही यूट्यूबला माझ्या सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा कारण असे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील आणि तुम्हाला परत मी घेतो जे शॉर्ट दाखवलेले मी परत सांगितलं की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि परत दाखवतो मी शॉर्ट कसे जे मी मारलेले ते पहिला स्टेप होती आपली शॉर्ट मारण्याची एक तर आणि आता माझे शाळा चालू आहे तरी पण मी तुम्हाला एवढी व्हिडिओ दाखवतो प्लीज माझ्याला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मला भरपूर सपोर्ट करा तुमची चुकताना वाट पाहिजे आणि तुम्ही मला एवढं लाड करा माझा सर्वात तुम्ही माझी फॅमिली असं बना जे माझे मम्मी पप्पाने आहेच तुम्ही पण माझी फॅमिलीसारखं बना माझे भावंड मित्र फ्रेंड बना आणि तुम्हाला आज दिवस आहे बेस्ट फ्रेंडचा दिवस आहे फ्रेंड तुम्हाला मित्र दिवसांच्या खूप खूप धन्यवाद मी तुमची उत्सुकतेने वाट पाहिजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करशाल तुम्ही अशा भाषण नाही करतात म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असले तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि माझ्या व्हिडिओला पण लाईक करू शकता आणि मागच्या वर्षी माझी दिदी माझा होता पण आता मी माझ्या एकट्याचा फोन असल्यामुळे माझ्या एकट्याचा चॅनल आहे तर त्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब आणि लाईक करा आणि ह्या व्हिडिओला शेअर पण करा म्हणजे माझ्या ह्या क्रिकेट व्हिडिओच्या सर्व मुलांना हा पूर्ण व्हिडिओ भेटेल आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं सांगते बाय बाय